जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवरती अभिनव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये झाडे, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते। 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। या दिवसाचं औचित्य साधून ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गणेशवाडी ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी हातामध्ये टीएमसी असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचा निषेध केला आहे। या मोर्चामध्ये यमाची वेशभूषा धारण केलेला कार्यकर्ता सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता। मोर्चेकरांनी हातामध्ये एकच ध्यास, पर्यावरणाचा विकास, पर्यावरणाचं रक्षण, आपले कर्तव्य, झाडे आहेत जगाची फुसफुसे, तोडाल तर श्वास घेतील कसे, पर्यावरणाचा समतोल राखूया, भावी पिढीला जीवन वाचूया असे फलक हातात घेतले होते। झाडं तोडून करणार विकास, ठामपा करते शहराला बकास, झाडांची कत्तल करून संपतोय ऑक्सिजन, ठाणे महानगरपालिका तयार करते पॉयझन, इमारती, मेट्रो, हायवेसाठी झाडांची कत्तल, पैशासाठी सत्ताधाऱ्यांनी लढवली शक्कल, पैशासाठी कापली जातात राजरोज झाडे, एक दिवस ओस पडतील सत्ताधारीही वाढे, अशा घोषणा देखील त्यांनी दिल्या आहेत। दरम्यान यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरकार झाडं लावण्याचं आवाहन करत असलं तरी आपण सांगतो की आहेत ती झाडं आधी वाचवा, देशाचा सत्यानाश केला आहे। अंदमान निकोबार, ताडोबा येथील झाडं कापली जात आहेत। उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथील झाडांची कत्तल केली जाते। ठाण्यात वन खात्यांची 193 एकर जमिनीचा TDR ठाणे महानगरपालिका देत आहे। भ्रष्टाचारीची बजबुजीपुरी मानली जाते। ठाणेकरांना आपण आवाहन करतो की वेळीच जागे व्हा, अन्यथा आपल्याला मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, युवा कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलबानो पटेल, मिलिंद मनकर, केतन जेधे, महेश भाग्यवंत यांसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते। आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे। आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर। आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली। त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं होती। त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला साकेत ते आनंदनगर, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या TMCने दिली। त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली। आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली। अदानी ACC सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली। ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली। रेमंड्स दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडते। त्याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं। म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे दिल्ली। अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे। 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक TMCच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत। त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतं या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो। जी आहेत तिथं वाचवा, लावतील लांब राहिलं। अहो या देशाचा सत्यानाश करतायत। अंदमान निकोबारमध्ये झाडं कापतायत। अंदमान निकोबारमध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यातल्या कित्येक झाडं कापण्यात आली आहेत। इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळी झाडं उडवतात। 194 एकर फॉरेस्ट, हे 194 एकर फॉरेस्ट त्याचा TDR दिला। अहो जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे, महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बजबजपुरी झालेली आहे आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही।